नागपूर सिटी क्लीन सिटी असा दावा नागपूर महानगरपालिका करत असले तरी नागपूर महानगरपालिकेचा घन कचरा व्यवस्थापनासंदर्भातला दावा फोल ठरताना दिसतोय। त्याचं कारण असं आहे की पॉश एरिया असलेल्या लक्ष्मीनगर किंवा धरमपेठ झोनमध्ये जर आपण बघितलं त्या ठिकाणी सुद्धा कचऱ्याचे अशा प्रकारे ढिगारे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळते आहे। महत्त्वाचं म्हणजे शहरातील कचरा व्यवस्थापनाचं काम दोन कंपन्यांकडे देण्यात आलेलं आहे। एजी इन्व्हायरो आणि BVG इंडिया या दोन कंपन्या ज्या आहेत ते कचरा व्यवस्थापनाचं काम करते। मात्र अनेक ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे कचऱ्याचे ढिगारे असल्याचं चित्र पाहायला मिळते। आता दिवाळीचं सीझन आहे आणि अशामध्ये कचरा जो आहे तो रस्त्यावर पाहायला मिळतो आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर नागपूर महानगरपालिका कचऱ्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करत असला तरी अनेक ठिकाणी अशा प्रकारे रस्त्यावर कचरा पडलेला आपल्याला पाहायला मिळते आहे। हे ब्लॅक स्पॉट जे आहेत ते अनेक ठिकाणी निर्माण झालेले आहे। 65% ठिकाणी झोन 1 ते झोन 5 मध्ये सुद्धा अशा प्रकारे कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट जे आहेत ते तयार झाल्याचं चित्र पाहायला मिळते। एकंदर म्हणजे नागपूर महानगरपालिकेकडून क्लीन सिटीचा दावा जो आहे तो केला जातो, मात्र अशा प्रकारे कचऱ्याचं व्यवस्थापन होताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक शंका सुद्धा येताना दिसते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।